दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनावरून परभणी जिल्हा बंदला व्यापारी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहरातील प्रमुख बाजारपेठांतील अनेक दुकाने काही काळ बंद ठेवण्यात आली। कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आणि केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली। दरम्यान परभणी जिल्हा वकील संघानेही विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले। नीट परीक्षा अधिक पारदर्शक, पेपरफुटी मुक्त आणि विश्वासार्ह करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। आंदोलनादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले। शेवटी बाळासाहेब आंबेडकर यांनी वांगचूक यांच्या घोषणाला व जो दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झालेला आहे, अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे, दिल्ली सरकारनं, दिल्ली पोलिसांनी त्याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे आणि परभणीत अत्यंत शांततेत आणि सगळ्या व्यापारी वर्गाने आम्हाला सहकार्य केले, त्यांचे आम्ही आभार मानतो आणि बंद, परभणीचा बंद यशस्वी झालेला आहे, महाराष्ट्राचा बंद यशस्वी झालेला आहे। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी जर विद्यार्थ्यांनी अत्यंत शांततेत आंदोलन चालू होतं, परंतु हे सरकारच्या डोईजोड जाऊ लागलं, त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांनी हा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे आणि याच्यामध्ये बजरंग दलचे काही लोक घुसून, RSCचे काही पिलावर घुसून यांनी जाणीवपूर्वक दगडफेक केलेली आहे पोलीस प्रशासनावर आणि आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न RSS, BJP आणि बजरंग दलाचा होता। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना थोडं बी जरी भान असेल, थोडी लाज वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची तीव्र भावना केंद्र सरकारकडे कळवून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। देशात संपूर्ण सत्तापणे 60 वर्ष पुढे सरकार आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत नाही, काय वाटतं? सरकार, भारत देश हा हुकुमशाहीकडे वळत आहे आणि हिटलरची औलाद मोदी, अमित शाह हा देश हुकुमशाहीकडे नेत आहेत। त्यांना जन आंदोलन आणि जे काही आंदोलन करायले त्यांच्यावर बाहेर देशाची शक्ती आहे म्हणून हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं म्हणजे आंदोलन हाणून पाडण्याचं षडयंत्र हे BJP, RSS आणि बजरंगच्या लोकांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्र बंद झालेला आहे आणि महाराष्ट्राचे भावना त्यांनी, देशाची भावना, तरुणांची भावना जर लक्षात घेऊन त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला नाही तर या भारतामध्ये नेपाळसारखं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक भारतीय हा रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यांना आपण काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा अत्यंत रोष आहे, तसंच आम्ही सुद्धा त्याच्यावर भयंकर नाराज आहोत आणि आम्ही आमच्या भावना या बंदच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी हिंमत हारू नये, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र आणि सगळ्या भारतातल्या विरोधी पक्षनेते सुद्धा सगळे सोबत आहेत। विद्यार्थ्यांच्या पालकांनी अजिबात घाबरू नये, त्यांच्यासोबत सगळा भारतीय जनता आहे, त्याच्यामुळे त्यांनी घाबरण्याचे कारण नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीला जंतर मंतरवर भेट देऊन देशाच्या पंतप्रधानाला विनंती केली होती की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या आणि ज्या जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे ते सुरळीत चालू राहू द्या आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या, यासाठी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली होती। पण आताही असं न होता धर्मेंद्र आपले दातुक सर यांच्यावर जो अनुचित प्रकार करून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्या प्रकार जो घडला आणि जंतर मंतरवर जे विद्यार्थी शांतपणे उपोषण करत होते त्यांच्यावर पोलीस प्रशासनानं लाठीचार्ज केल्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी परभणी जिल्हा महाराष्ट्र बंद हाक दिली होती आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्हा शांतपूर्वक बंद केलेला आणि यामध्ये आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व व्यापाऱ्यांचे मी धन्यवाद करतो आणि विद्यार्थ्यांना मी सांगतो की आपल्याला आपला न्याय मिळेल, नक्कीच मिळेल। सर्वच पक्षातल्या लोकांनी आम्हाला याला पाठिंबा दिलेला आहे, सर्वांनी सहभाग नोंदलेला आहे। सध्या तर परभणीची परिस्थितीवर अत्यंत शांतपणे आहे आणि सर्वांचा लाभ मिळालेला आहे, त्यामुळे कोणी घाबरायचं काम नाही। सर्व परभणीकरांना व व्यापाऱ्यांना आजच विनंती करतो आपल्या माध्यमातून की आपण शांतपूर्वक आजच्या दिवस आपला परभणी जिल्हा शांतपणे बंद ठेवावा। काय वाटतं? नाही,
विद्यार्थ्यांना हल्ला केलाच नाही ना, पोलीस प्रशासनानं पहिली सुरुवात केल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे. विद्यार्थी शांतपूर्वक संविधान पद्धतीनंच आपला उपोषण करत होते आणि आपला हक्क मागत होते. यामध्ये पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज करून त्याच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी साहजिक आहे, ज्यांना लाठीचार्ज केला त्यांना टाळ्या वाजून त्याचा सत्कार केलेला आहे, तरी बी त्यांच्यावर अजून अनुषमान हानमार होत आहे. नरेंद्र मोदींना मी एवढं आवाहन करेल की आपण देशाचे पंतप्रधान आहात, आपले शिक्षण मंत्री आहेत, तर त्यांचा आपण तात्काळ राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण इथं लवकरात लवकर करा. आणि TET मध्ये जे 26 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याला लवकर तात्काळ त्यांना आपली मदत मिळावी आणि त्याला जो आपल्या शासनाचा मानधन आहे त्याला देण्यात यावा. आमचा आज वकील संघ जिल्हा वकील संघ परभणीच्या वतीनं आज भारत सरकारला पाठवण्यासाठी निवेदन माननीय कलेक्टर साहेबांकडे दिलेलं आहे. आणि जो गेल्या 20 दिवसापासून शांततापूर्वक जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन होत आहे, त्या शांततापूर्वक होत असताना देखील न्याय मागण्या मागत असताना देखील त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत जो लाठीचार्ज केलेला आहे, पोलीस होते की कोण होते ते सुद्धा कळायला मार्ग नाही. त्या लोकांच्या याच्यावर म्हणजे ड्रेसवर कुठलेही लेबल नाहीत, त्यांच्या नावाचे हे नाहीत, लेबल नसताना सुद्धा ह्या लोकांना गुंडगुलकांना त्याच्यात घुसून या विद्यार्थ्यावर निष्पाप विद्यार्थ्यावर जे अत्याचार केले त्याचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्हा वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य जाऊन आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दाखल केलं. साहेब, इतकं मोठं आंदोलन चालू आहे, इतके विद्यार्थी तिथं बसून आहे आणि आतापर्यंत शासनाकडून कुठली एखादी प्रतिक्रिया आलेली नाही, काय वाटतं आपल्याला? हे शासन नाही आहे, हे इंग्रजाच्या पलीकडचं निष्ठुर शासन आहे. हे शासन नाही, लोकशाहीचं शासन नाही, हे हुकुमशाहीकडे नेणारे शासन आहे. सध्या ही लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही देशात राबवायची असंच या सगळ्या प्रकारावरून निष्पन्न होते. दुसरी गोष्ट ही आहे सर, इतक्या दिवसांत आंदोलन चालू आहे, मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे येऊन जिथं आंदोलन करत आहे, अनशन करत आहे, तरी पण सरकार आतापर्यंत शिक्षण मंत्र्याचा त्यांनी राजीनामाची कुठलीही अशी गोष्ट केलेली नाही. त्यांना या शासनाला राजीनामा द्यायला लावणं हा एक कमीपणा आवडतो त्यांचा. त्यांना असं वाटत असतं की आमच्यापुढे जनता काहीच नाही, पण जनता जर परतली तर तुमचं शासन एका सेकंदात तुम्हाला खाली उतरावं लागेल, याची सुद्धा या शासनानं दखल घ्यायला पाहिजे. सर, दुसरी गोष्ट अशी आहे, जर आता सध्याचे जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा घेतला आणि दुसरं जर एखादे शिक्षण मंत्री आले तो नीटचा जे पेपर होता, दुसरा शिक्षण मंत्री आल्यावर नीटचा पेपर फुटणार नाही ह्याची गॅरंटी आहे? गॅरंटी जरी नसली त्या सुधारणा होईल, त्यांना जाग येईल, याच्या पुढं तरी असे प्रकार होणार नाहीत, त्याच्यापासून ते दक्ष राहतील आणि लोकांना न्याय मिळेल याच्यासाठी आमचं हे निवेदन आहे. वकील संघाकडून पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल यावर जर शासनाने जर निर्णय नाही घेतला तर याच्यानंतरचं आमचं पूर्ण महाराष्ट्रभर सगळे वकील लोक, वकील संघटना आमचे त्याच्यात सामील होतील आणि याच्यापेक्षाही म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी याच्या पुढचं पाऊल उचलण्यासाठी आमचे सगळे वकील जुटीचं एक राहील. देशोन्नतीसाठी नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट.